जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक 5वा. समास 9वा. साधक निरूपण. मागील समासात मुमुक्षूंची लक्षणे थोडक्यात सांगितली. आता साधक कसा असतो ते लक्ष देऊन ऐका. आपल्या अवगुणांचा त्याग करून ज्याने संतसंग धरला त्याला मग साधक असे म्हणतात. जो संतांना शरण गेला आणि ज्याला संतांनी आपला म्हटला व कल्याण करण्याचे आश्वासन दिले त्याला परमार्थ ग्रंथामध्ये साधक असे म्हटले आहे. संतांनी ज्यास आत्मज्ञानाचा उपदेश केला तो श्रवण केल्याने आपल्याला संसाराचे बंधन नाही हे ज्याला खरोखर पटले तो जेव्हा ते ज्ञान हृदयात स्थिर व्हावे यासाठी साधन करतो तेव्हा त्यास साधक म्हणतात. ज्याला परमार्थ ऐकण्याची आवड असते, तत्त्वमसी म्हणजे तेच तू आहेस या अद्वैतानुभवाच्या विवेचनाची ज्याला गोडी असते, मनन करून जो गूढ व खरा अर्थ बरोबर समजतो तो साधक असतो. कोणी आत्मानात्म विवेक मांडित असेल तर जो ते विवेचन मनापासून ऐकतो, संशय नाहीसे करून जो अधिकाधिक निश्चितपणे आत्मज्ञानाकडे वळतो, अनेक प्रकारचे संशय नाहीसे होण्यासाठी जो संतांची संगत करतो, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचितींचे ऐक्य अनुभवतो, या तीन प्रत्ययांचा मेळ बसतो किंवा नाही हे स्वतः पाहतो. मी देहच आहे ही मिथ्या भावना जो विवेकाने बाजूस सारतो, मी आत्माच आहे ही सत्यभावना दृढपणे धरण्याचा अभ्यास करतो, निरंतर श्रवण मनन करतो तो साधक असतो. दृश्याचे दिसणे नाहीसे करून जो आत्मज्ञान घट्ट करतो आणि मी आत्मस्वरूप आहे या विचाराने आपले समाधान राखतो तो साधक असतो. आपल्या मागे लपलेले वेगळेपणाचे लचांड जो तोडतो, अभेदाने विलासणारे स्वस्वरूप जो साधन करून साध्य करून घेतो आणि मी ब्रह्मच आहे अशा ऐक्याने समाधीत जातो तो साधक असतो. बहुतेक सगळी माणसे दृश्य ज्ञानाच्या नादी लागल्याने आत्मज्ञानाची हेळसांड होऊ लागली. आत्मज्ञान जणू काय फार जुने झाले, मोडकळीस आले. त्याचा लोप होण्याचा प्रसंग आला. स्वतः आत्मसाक्षात्कार करून घेऊन जो आत्मज्ञानाचे पुनरुज्जीवन करतो, त्याची स्थापना करून पुष्कळांना तिकडे वळवितो आणि आत्मानात्म विवेकाने जो या मिथ्या प्रपंचातून पार पडतो तो साधक असतो. अध्यात्म निरूपणात श्रवण केलेली साधूंची उत्तम लक्षणे जो अंगी आणण्याची खटपट करतो आणि अभ्यासाच्या जोरावर जो आपली वृत्ती आत्म्याशी तदाकार करतो तो साधक असतो. जो वाईट कर्मे सोडून देतो व चांगली कर्मे वाढवितो आणि ज्याची आत्म्याशी तदाकार होण्याची स्थिती दिवसेंदिवस अधिक दृढ होत जाते तो साधक असतो. दिवसेंदिवस जो दुर्गुणांचा त्याग करतो आणि त्याबरोबरच उत्तम गुणांचा अभ्यास करतो, जो आत्मस्वरूपाचे खोल एकाग्र चिंतन करतो तो साधक असतो. आत्मस्वरूपच सत्य आहे, सगळे दृश्य मिथ्या आहे असा पक्का निश्चय झाल्यामुळे दृश्य प्रत्यक्ष असून ते ज्यांच्या अनुभवात शिरत नाही, जो निरंतर स्वस्वरूपात मिसळलेला राहतो तो साधक असतो. इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे मायामय दृश्य जग तो मनातून काढून टाकतो, त्यातून आपले लक्ष काढून घेतो आणि अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांना न दिसणारे आत्मस्वरूप आपल्या अंतर्यामी एकाग्र होऊन पाहतो. आत्म्याशी तदाकार होऊन राहण्याचा जो अभ्यास करतो तो साधक असतो. आत्मस्वरूप अतिंद्रिय आणि सूक्ष्म असल्याने सामान्य जनापासून लपविलेले आहे. आपल्या मनाला त्याची कल्पना करता येत नाही. ते स्वरूप जो अभ्यासाने अंतरामध्ये घट्टपणे स्थिर करतो तो साधक असतो. आत्मस्वरूपाचे वर्णन करू गेले तर वाचा कुंठित होते. जे डोळ्यांनी पाहून गेले तर दृष्टी लटकी पडते ते स्वरूप अनेक प्रयत्न करून जो आपलेसे करून घेतो तो साधक असतो. जे स्वस्वरूप अनुभवास यावे म्हणून लोक पुष्कळ प्रयत्न करतात पण त्यांना त्याचा अनुभव येत नाही. जे पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येत नाही असे ते आत्मस्वरूप जो स्वानुभवाने मनात साठवितो तो साधक असतो. ज्या स्वरूपात अशी मन मावळते, मनाचा अस्त होतो म्हणजे मन मनमोकळेपणाने उरत नाही, जेथे तर्क चालू शकत नाही, त्याचे पाय मोडतात, त्या स्वरूपाचा जो अभ्यासबळाने अनुभव घेतो तो साधक असतो. स्वस्वरूपाचा जो स्वतः अनुभव घेतो व त्यामुळे आत्मवस्तू ज्याला त्वरित प्राप्त होते इतकेच नव्हे तर जो स्वतः आत्मस्वरूप होऊन जातो तो साधक असतो. स्वस्वरूपाच्या अनुभवाची सर्व अंगे जो जाणतो, स्वरूपानुभवाचा अभ्यास करताना येणाऱ्या पायऱ्या, अवस्था, अडचणी आणि अतिंद्रिय अनुभव या सगळ्या गोष्टी जो जाणतो, योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी मांडतात, कोणत्याही मार्गाने का होईना वृत्तींचा निरोध करायला साधला म्हणजे प्राण व अपान एकवटणे, श्वासावर प्रणव जपणे, सुषुम्ना खुली होणे, मन हृदय आकाशात कोंडणे, प्राण व प्रणव मुद्नी आकाशात नेणे, तेथे धारणेच्या बळाने तो धरणे, प्रणवाच्या 3 मात्रा अर्धमात्रेत विलीन होणे इत्यादी योग्यांच्या खुणा जो जाणतो आणि देहासकट कोणत्याही दृश्यांशी आपलेपणा न ठेवता जो राहतो तो साधक असतो.
दृश्याची सर्व प्रकारची बंधने जो बाजूला सारतो व साधण्यास कठीण अशी आत्मवस्तू जो साधनाने साध्य करून घेतो आणि आपली बुद्धी स्वस्वरूपामध्ये निश्चलपणे ठेवतो, तो साधक असतो. देव कोण व भक्त कोण यांचे सगळे मूळ जो शोधून पाहतो आणि साध्य जे आत्मस्वरूप त्याच्याशी जो त्वरित एकरूप होऊन जातो, तो साधक असतो. विवेकाच्या सामर्थ्याने जो मीपणाने अंतर्धान पावतो, ज्याचा अभिमान आपोआप मावळतो, शिल्लक उरत नाही, तो देहाने जरी लोकांना दिसला तरी त्याचे खरे स्वरूप कोणासच दिसत नाही, तो आत्मस्वरूप असतो. ते त्यांचे स्वरूप कोणीच जाणत नाही. जो देहाभिमान मागे टाकतो व स्वतः आपला खरा मी धुंडून काढतो आणि या शोधामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांच्या पलीकडे जातच जातो, पण तुर्येच्याही पलीकडे तो जातो. मी केवळ द्रष्टा असून सर्व दृश्यांचा साक्षी आहे, हे देखील ज्याचे सुटते, तो साधक असतो. तेथे उन्मनी अवस्था असते. उन्मनीमध्ये मनाचे व्यापार असत नाहीत. उन्मनी पचली म्हणजे अवस्था राहत नाही. म्हणून उन्मनीच्या शेवटी आपल्या मी ची आपल्याला कधी न भंग पावणारी अखंड भेट घडते. त्या स्वरूप साक्षात्काराकडे ज्याचे निरंतर लक्ष असते, तो साधक असतो. जो या दृश्यमय द्वैताचा संबंध तोडून टाकतो, अविद्येमुळे स्वरूपावर प्रतीत होणारा दृश्याचा भास ज्याने नाहीसा केला आणि देहात असून देखील जो विदेही बनतो, तो साधक असतो. जो अखंड स्वरूपाकार असतो, ज्याला देहाभिमान उरत नाही आणि ज्याचे सारे संशय नाश पावलेले असतात, तो साधक असतो. पंचभूतांनी विणलेला हा प्रचंड विश्वरूप विस्तार ज्याला एखाद्या स्वप्नाप्रमाणे खोटा वाटतो, निर्गुण तेवढेच खरे असा ज्याचा दृढ निश्चय असतो, तो साधक असतो. एका माणसाला वाईट स्वप्न पडले, त्याने तो स्वप्नातच घाबरला. तो जागा झाल्यावर ते भय उरले नाही. त्याचप्रमाणे सर्व दृश्य विश्वस्वप्नाप्रमाणे खोटे आहे असा ठाम निश्चय झाल्याने जो अत्यंत निर्भय होतो, तो साधक असतो. आत्मस्वरूप अदृश्य व अत्यंत सूक्ष्म, तर देहासकट सारे विश्व दृश्य व अत्यंत स्थूल असते. अभ्यासाच्या सामर्थ्याने जो सगळे दृश्य बाजूला सारतो आणि स्वस्वरूपाशी लिकटतो, तो साधक असतो. हा श्री समर्थांच्या सांगण्याचा सारांश आहे. पुढील 3 ओव्यात तोच अर्थ सारांश रूपाने सांगतात. दृश्य खरे मानून त्यास चिकटण्याची अनेक जन्माची सवय मोडून काढणे काही सोपे नसते. त्याचप्रमाणे अदृश्य आत्मस्वरूपात सतत चिकटून राहण्याची सवय लावून घेणे काही सोपे नसते. या दोन्ही अवघडी सवयी निश्चयाने, धैर्याने, चिकाटीने आणि सतत अभ्यासाने जो साधतो, तो खरा साधकपणाला पोहोचतो. मायाने निर्माण केलेले दृश्य जगत प्रत्यक्ष दिसते, म्हणून सामान्य माणसे त्याचे खरेपण प्रमाण मानतात. पण स्वरूपाचा अनुभव आल्यावर आत्मा तेवढाच खरा आहे ही प्रचिती साधकाला येते. मग जग प्रत्यक्ष दिसले तरी ते खरे नव्हे असे तो निश्चितपणे मानतो. जगाचे खरेपण तो अप्रमाण मानतो. एखादा झोपी गेलेला माणूस जागा झाला म्हणजे त्याला स्वप्नात वाटलेले भय आपोआप नाहीसे होते. त्याचप्रमाणे मायामय दृश्य ओलांडून पलीकडे गेलेला साधक आत्मस्वरूपी मिसळून जातो. त्याच्यावरील दृश्याचे दडपण आपोआप नाहीसे होते. अशा रीतीने जो अंतर्यामी आत्मस्वरूपी लीन आहे, बाहेर व्यवहारामध्ये जो अत्यंत निष्प्रभपणाने वागतो आणि जो संसार बंधनांनी बांधलेला नसतो, तो साधक असतो. तो आतबाहेर निर्दोष असतो. एखाद्या वीराने ज्याप्रमाणे आपले अनेक लहान मोठे शत्रू मारून मोठा पराक्रम गाजवावा, त्याचप्रमाणे साधकसुद्धा स्वरूप परिस्थितीच्या आड येणारे अनेक लहान मोठे आतमधील शत्रू साफ नाहीसे करून टाकतो. हा त्याचा पराक्रम श्री समर्थ आता वर्णन करून सांगतात. साधक म्हणून तयार होण्यास काय करावे लागते हे त्या वर्णनावरूनच ध्यानात येईल. देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाताना देहबुद्धी तिच्या प्रजेसकट समूळ नाहीशी करावी लागते. देहावरील प्रेमामुळे जीव अतिस्वार्थी, आकुंचित, आसक्त आणि भोगासाठी आपापलेला असतो. त्यापायी अनेक भ्रामक कल्पना, भावना, आकांक्षा, मूल्ये, विचार आणि विकार त्याने पोचलेले असतात. या सगळ्यांना आपण स्वतःहून तोडून मोडून नामशेष करणे हा साधकाचा वीरभाव आहे. हा पराक्रम गाजवलेला साधकच चिदाकाशात स्वैरसंचार करतो. साधक कामवासनेच्या ताब्यातून सुटतो, क्रोधापासून लांब राहतो आणि मद व मत्सर यांना बाजूला टाकून देतो. साधक कुलाभिमान सोडून देतो, लोकलाजेला पराभूत करतो आणि वैराग्याच्या जीवावर परमार्थ खूप वाढवितो. साधक अविद्येशी संबंध तोडतो, त्याचे अज्ञान नाहीसे होते. तो प्रपंचातून निसटतो, प्रपंचात गुंतून राहत नाही. लोभाच्या जाळ्यातून तो पाहता पाहता बाहेर पडतो. साधक जगातील मोठेपणाला खाली पाडतो, त्याला किंमत देत नाही. जगातील वैभवाला तो लाथाडतो, ते तुच्छ मानतो आणि वैराग्याच्या जोरावर जगातील मानसन्मानाला तो झिडकारतो, तुच्छपणाने बाजूला सारतो. साधक भेदाचे राहते घर मोडून टाकतो, त्याला राहण्यास जागाच ठेवीत नाही.
साधक सगळीकडे अभेदपणाने स्वस्वरूप पाहतो. आपला अहंकार बाजूस करून साधक त्यास लोळवितो, धुळीस मिळवितो आणि संशयरूप शत्रूला तर तो पाय धरून आपटतो व ठार मारतो. सर्व संशय समूल नाश करतो. साधक आपल्या विकल्पांचा सरळ वध करतो. आपले विकल्प साफ नाहीसे करतो. मोठा प्रहार करून तो भवसागर मारून टाकतो. विश्वामध्ये प्रतिक्षणी घडणाऱ्या अनंत घटनांना भवसागर म्हणतात. जोपर्यंत विश्व खरे वाटते तोपर्यंत भवसागर देखील खरा वाटतो. साधकाला आत्मज्ञान झाले की एका तडाख्यात विश्व दृश्यरूपाने नाहीसे होते. शाश्वताच्या अनुभवाने अशाश्वत नाहीसेच होते. तसेच पंचमहाभूतांमध्ये आपसात असणारा विरोध तो नाहीसा करून टाकतो. साधक संसाराच्या भयाचे थोबाड फोडतो. प्रपंचामधील भीतीने त्याला भय वाटत नाही. जीवनात त्याला भय उरत नाही. तो काळाची तंगडी मोडतो. काळासारखा वाहतो व जीव काळाच्या सत्तेत वावरतो. त्यामुळे काळाबरोबर जीव देखील वाहत जातो. काळाची तंगडी मोडली की त्याची गती थांबते. त्यामुळे साधक काळसत्ता झुगारून अमरतत्वात प्रवेश करतो. साधक मृत्यूच्या पुस्तकावर प्रहार करून ते फोडून टाकतो. जन्म आणि मृत्यू या काळसत्तेच्या खुणा आहेत. जन्ममृत्यूचा ताबा देहावर चालतो. साधक आत्मस्वरूप असल्याने त्याला जन्म नाही तसाच मृत्यू देखील नाही. साधक देहरूपी पिशाच्यावर हल्ला करतो व त्याला काढून लावतो. मी आत्मा असताना मी देह आहे अशी बाधा झाली. साधक ते पिशाच्य कायमचे काढून लावतो. साधक संकल्परूपी शत्रूंविरुद्ध उठाव करून त्यांना निर्मूल करतो. माणसाच्या अंतर्यामी संकल्पाचे जणू काय मोठे सैन्यच असते. साधक त्याचा निपात करतो. सर्व संकल्प मारून टाकतो. साधक अचानक छापा घालून कल्पनेला मारून टाकतो. आशेचा हात धरून कल्पना माणसाला दृश्यामध्ये गुंतवते. म्हणून साधक कल्पना करणेच बंद करतो. साधक स्वतःला जे भय वाटते त्यास बडवून काढतो. आपले कसे होईल असे भय माणसाला वाटते. साधक ते नाहीसे करतो. साधक आपल्या सूक्ष्म देहाला जिंकतो. आपल्या वासना सूक्ष्म देहात राहतात. साधक वासनांना पराभूत करतो. त्यांना जगणे अशक्य करतो. विवेकाच्या सामर्थ्याने साधक पाखंड्याला त्रस्त करून सोडतो. पाखंडी मतांचा तेजोभंग करून टाकतो. मी ब्रह्म आहे या अभिमानाने साधक मी देह आहे हा अभिमान मारून टाकतो. एक अभिमान देवाचा तर दुसरा अभिमान देहाचा. एक सत्याचा शाश्वताचा तर दुसरा असत्याचा अशाश्वताचा. एक अतिपवित्र तर दुसरा अति अपवित्र. एक कल्याणकारी तर दुसरा अकल्याणकारी असतो. साधक दुसरा अभिमान नाहीसा करतो. साधक देहबुद्धीच्या स्वार्थाला संकटात घालतो. आपला स्वार्थ उडवून लावतो. साधक दुर्दैवाला सरळ शास्त्रशुद्ध मार्गाने ठार करतो. दुर्दैव आणि सुदैव देहाभोवती पोटाळतात. साधक आपल्या देहाला असून नसल्यासारखा करतो. तीच अवस्था दैवाची होते. साधक मोहाला उभा चिरतो. दुःखाचे 2 तुकडे करतो. शोकाचे तुकडे तुकडे करून बाजूला फेकून देतो. मोह, दुःख आणि शोक हे साधकाचे शत्रू असतात. साधक त्यांना संपूर्ण नाहीसे करतो. साधक द्वेषाला देशोधडी लावतो. हद्दपार करतो. नास्तिकपणाचे नरडे दाबून प्राण घेतो. साधक कुतर्काला इतकी जरब देतो की त्याच्या भीतीने कुतर्काचे हृदय धडधडते. साधकाच्या जीवनामध्ये द्वेष, नास्तिकपणा आणि कुतर्क यांना मुळीच स्थान नसते. आत्मज्ञानाने साधकाचा विवेक फारच शक्तिमान बनतो. ज्याच्या जोराने साधकाचा स्वस्वरूपाबद्दलचा निश्चय दृढ होतो. वैराग्याच्या सामर्थ्याने साधक आपल्या अवगुणांचा संहार करतो. आत्मानात्म विवेकाची भरमसाठ वाढ होण्यास आत्मज्ञान कारण होते आणि विवेक अत्यंत व्यापक झाला की स्वरूप निश्चय अत्यंत स्थिर होतो. आसक्ती सर्व अवगुणांची आई आहे. वैराग्याने आईचा वध केला की पिल्लांना नष्ट करण्यास फारसे कष्ट लागत नाहीत. स्वधर्माच्या आचरणाने साधक अधर्माचे सर्वस्व हिरावून घेतो. अधर्माला अस्तित्व राहत नाही. साधक सत्कर्मांनी दुष्कर्मांना हाकलून लावतो आणि सद्विचारांनी अविचारांना कुचलून वाटेस लावतो. सद्विचारांचे सामर्थ्य एवढे की अविचारांना तेथे टिकणे अशक्य होते. साधक तिरस्काराला चिरडून टाकतो. तो कोणासही तुच्छ करीत नाही. साधक द्वेषाला अगदी खरडून काढतो. त्याचा लवलेश अंतःकरणात उरू देत नाही. साधक खेदाला स्वानंदाच्या पायथ्यात उडवितो. आत्मानंदाच्या मस्तीमध्ये खेदाची जाणीव उरतच नाही. साधक क्रोधावर हल्ला चढवतो व त्याचा नायनाट करतो. कपटाला तो मनामध्येच कुटून त्याचा मागमूस नाहीसा करतो. साधक सर्व भूतांना मित्रपणाने पाहतो. सर्वांना आत्मवत मानतो. साधक दृश्याकडे धावणाऱ्या वृत्तीचा त्याग करतो. आप्तजनांची संगत सोडतो आणि वृत्तीला आत्मस्वरूपाकडे वळवून अखेर आत्मज्ञान करून घेतो. वृत्तीला आतमधील वळवली की प्रथम अन्नमय कोशातून साधक निवृत्त होतो. नंतर वृत्ती अधिक अंतर्मुख झाली की तो प्राणमय कोशातून निवृत्त होतो. मग वृत्ती सूक्ष्म होऊन स्वस्वरूपाच्या धारणेत राहू लागली की तो मनोमय कोशातून निवृत्त होतो. तेथेच अधिक अभ्यासाने वृत्ती आणखी सूक्ष्म झाली की स्वस्वरूपाचे ध्यान लागते. वृत्ती विज्ञानमय कोशांमध्ये स्थिर होते. अखेर साधक तिथून निवृत्त होतो.
व आनंदमय कोशात प्रवेश करतो. 3 अवस्थातून निवृत्त होऊन तो तुरीय अवस्थेमध्ये जातो. या अवस्थेमध्ये त्याचे साधन थांबते व तो आपोआप उन्मनीला पोहोचतो. यास निवृत्ती मार्ग म्हणतात. हा अधिकारी पुरुषांचा किंवा सद्गुरू कृपापात्र साधकांचा मार्ग आहे. साधक दृश्यरूपी चोरास फसवतो, दृश्याच्या कक्षेतून निसटतो, विपरीत ज्ञानाला सर्व बाजूने वेढून तडाखा देतो, भ्रमरूपी भलतेच ज्ञान नाहीसे करतो आणि आत्मरूपी चोरांपासून आपली सोडवणूक करून घेतो. जे खरे आपले नाहीत त्यांच्या ठिकाणी ममत्व ठेवीत नाही. साधक पराधीनतेवर रागवतो कारण तो स्वाधीन बनतो, ममतेवर संतापतो कारण खरा मी त्याला सापडतो व खरे माझे कोणते ते तो जाणतो, आणि तो ताबडतोब दुराशा सोडून देतो कारण ती स्वस्वरूपापासून दूर करते. साधक मनाला स्वस्वरूपात लीन करतो, त्यामुळे यातनेला यातना होतात, कारण यातना भोगायला मन शिल्लकच उरत नाही. साधक उद्योग, कष्ट आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवितो, कारण त्याचे जीवन या तिन्ही गोष्टींनी भरून वाहते. साधक आपल्या साधन मार्गामध्ये अभ्यासाची सोबत धरतो. तो उद्योग आणि कष्ट बरोबर घेऊन निघतो आणि प्रयत्नरूपी उत्तम सहचारी बरोबर ठेवतो. साधक अति खबरदार आणि तत्पर असतो. तो शाश्वत अशाश्वताचा बरोबर विवेक करतो. इतर सगळे संबंध सोडून फक्त सत्संग तेवढा धरून ठेवतो. साधक संसाराला जबरदस्तीने बळजबरीने बाजूला सारतो. विवेकाने संसाराचा बोजा फेकून देतो. साधक आपल्या शुद्ध आचाराने अनाचाराला व्यवहारातून पदभ्रष्ट करतो, त्याला तेथून नाहीसा करतो. इतक्या जन्माच्या सवयीचा संसार मनातून काढणे सोपे नसते, म्हणून साधक अगदी जोर करून त्याला बाहेर काढतो. या क्रियेलाच वृत्तीनिरोध म्हणतात. विवेकाने कर्तेपणाचा अभिमान कमी होऊ लागला म्हणजे प्रपंचाचे ओझे हलके होऊ लागते. साधक स्वस्वरूपाचे अनुसंधान विसरण्याचे विसरतो, त्याचे अखंड स्मरण ठेवतो. साधक आळसाचा आळस करतो. आळस म्हणजे कामचुकारपणा, अर्थात तो आळसाचा स्वीकार करीत नाही. साधक चित्तविक्षेप होऊ देण्यात सावध नसतो, तेथे दुश्चित असतो, म्हणजे तो कधी चित्तविक्षेप होऊ देत नाही. साधकाच्या जीवनात स्वस्वरूपाचे विस्मरण नसते, आळस नसतो, चित्ताची व्यग्रता नसते. व्यग्रता म्हणजे अनेक गोष्टींमध्ये मन पसरणे, एकाग्रतेच्या उलट. आता हे बोलणे पुरे. संतांचा उपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो, हे या वर्णनावरून ओळखावे. मुद्दाम जबरदस्तीने आपल्या देहबुद्धीचा त्याग करतो त्यास साधक म्हणतात. आता सिद्ध कोण असतो त्याचे लक्षण पुढील समासात सांगितले आहे. येथे एक शंका येते ती अशी की जो निस्पृह होतो तो साधक बनतो असे सांगितले, पण प्रापंचिकाला सर्व त्याग घडत नाही, मग तो साधक बनू शकत नाही की काय? स्वतःच्या या प्रश्नाचे उत्तर कोणते ते पुढील समासात दिले आहे. ते श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावे. समास 9 समाप्त.